गाईज, आज आम्ही वडे बनवत आहे। बऱ्याच ठिकाणी याला सांडगे देखील म्हणतात, पण नाशिकमध्ये याला वडेच म्हणतात। आता हे मिश्रण डाळींचं मिश्रण कालवलेलं आहे। आता आम्ही ते झारून आणि मग त्याचे वडे पाडणार किंवा सांडगे काही म्हणू शकता तुम्ही। तुम्हाला जर हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय। या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर टाकून अजून चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं सगळं मिश्रण। गाईज, आता ह्या पद्धतीने थोडंसं पीठ घेऊन झाऱ्यावरती त्या हाताने असं वडे पाडून घ्यायचे। कोणी हाताने देखील तोडून टाकतात, पण मग त्याला खूप वेळ लागतो आणि अशा पद्धतीने छान लागतात वडे, म्हणून मग आम्ही झाऱ्यावरतीच करतो। तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने वडे घरी बनवू शकता। त्याची भाजी फार छान लागते, सुकी, कोरडी किंवा ओली कशाही पद्धतीने केली तरी खूप टेस्टी लागते। आता अशा पद्धतीने टाकलेला आहे। मम्मीला मी थोडा हेल्प करत आहे। उन्हाळा लागला की ह्या सगळ्या गोष्टी करण्याची उत्सुकता जास्त असते। खाण्यापेक्षा बनवण्याची म्हणजे उत्सुकता जास्त राहते, की सगळे मिळून जेव्हा बनवतो तर ते फार आनंददायी असतं। दरवर्षी आम्ही सगळे उन्हाळी पदार्थ बनवत असतो आणि सुरुवात आम्ही वड्यांपासूनच करत असतो। तुम्ही देखील हे सगळ्या गोष्टी बनवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।